आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टोटली 3.5 एकरचा प्लॉट आपण या ठिकाणी बघणार आहोत। ही शेत जमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। वाडी वस्तीमध्ये असलेली ही जमीन आहे। टोटली 139 गुंठेचा हा सातबारा आहे। सेपरेट सातबारा, सेपरेट नकाशा आणि एकच मालक आहे। सातबाऱ्याला नाव फक्त एकच आहे। अशी ही क्लिअर टायटल असलेली जमीन आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे लोक नवीन असतील त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच शेत जमिनीचे व्हिडिओ घर बसल्या बघायला मिळतील। तर मंडळी, आज आपण या जागेची माहिती या ठिकाणी घेऊया। आपल्या प्लॉटला वाहती नदी लागून आहे। डांबरी रोड टचमध्ये ही जागा आहे। लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटपासून थोड्याशा अंतरावर आहे। आपला प्लॉट हा वाडी वस्तीच्या मधोमध आहे। पाठच्या साईडला वाडी वस्ती आहे, प्लॉटच्या पुढच्या साईडला, जागेच्या पुढच्या साईडला वाडी वस्ती आहे। अशी ही जागा मधोमध आहे आणि डांबरी रोडला टचमध्ये अशी ही जमीन आहे। जास्तीत जास्त रोड फ्रंटेज असलेली ही जागा आहे। म्हणजे प्लॉटला कमीत कमी 200 मीटरचा रोड फ्रंटेज आहे। जागा ही मातीची आहे, सुपीक मातीची जमीन आहे। आपल्या प्लॉटला लागून पाण्याचा एक बंधारा, शासकीय बंधारा लागून आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था आहे। या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे। या ठिकाणी तुम्ही शेतीचा विचार केलात तर या ठिकाणी आंबा शेती नक्कीच करू शकता। काजू शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकता। तसेच पेरू लागवड ज्या लोकांना करायची असेल ते लोकसुद्धा या ठिकाणी पेरू लागवड करू शकतात। तसेच पायनॅपलची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगली होऊ शकते। पायनॅपल, अननसची लागवड या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि कमर्शियल म्हणजे आर्थिक उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता। तसेच फणस लागवड आहे ती करू शकता या ठिकाणी। पेरूची लागवडसुद्धा या ठिकाणी करू शकता। म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या पेरू लागवड करायची असेल तुम्हाला ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकता। काजू लागवड आहे, आंबा लागवड आहे, तसेच बांबू शेतीसुद्धा या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी तुम्ही एखादं मोठं शेतघर बांधू शकता, एखादं वीकेंड हाऊस बांधू शकता। अशी ही शेत जमीन आहे। या ठिकाणी शेतघर बांधलात, वरच्या साईडला तुम्ही शेतघर बांधू शकता रस्त्याच्या वरच्या साईडला, कारण जागा चांगली आहे, मातीची जागा आहे। काही ठिकाणी जांबा दगड आहे थोडासा आणि माती, असा हा प्लॉट मिक्स प्लॉट आहे। सुपीक मातीची जागा आहे। प्लॉटमधील झाडांची उंची आणि वाढलेली झाडं तुम्ही बघितलं असाल तर चांगली अशी वाढलेली झाडं आहेत। कारण या ठिकाणची माती जी आहे ती सुपीक आहे, त्याच्यामुळे झाडांची वाढ जी तुम्ही बघताय ही जंगली वनस्पती आहेत, पण त्या चांगल्या वाढलेल्या आहेत। या हिशोबाने तुम्हाला लक्षात येऊ शकतं की या ठिकाणी तुम्ही कोणतीही शेती केलात तर ती चांगली होऊ शकते। त्या झाडांची वाढ या ठिकाणी चांगली होऊ शकते। अशी ही जमीन आहे, म्हणजे सुपीक जमीन आहे। महत्त्वाचं म्हणजे अशी ही शेत जमीन तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा। तर मंडळी, ही जागा मुख्य नदीला टच असल्यामुळं या ठिकाणी पाणी, लाईट, रोड या सुविधा उपलब्ध आहेत। लाईट ही तुम्हाला वाडी वस्तीपासून 2 ते 3 पोल लाईटचे घेतल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध होऊ शकतं। तर मंडळी, ही जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। तसेच या जागेपर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्हाला पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येणार असाल या प्लॉटपर्यंत तर तुम्हाला 5 ते 6 तास या ठिकाणी तुमच्या गाडीने या ठिकाणी यायला लागू शकतात। तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी 3 ते 3.5 तास या ठिकाणी लागू शकतात। ही जागा शेतीची आहे, वर्ग 1 ची जमीन आहे, सेपरेट सातबारा आहे, सेपरेट नकाशा आहे। महत्त्वाचं प्लॉट हा रिसेल आहे। रिसेल असल्यामुळं डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर आहेत, कोणतीही अडचण नाही आहे। एकच मालक आहे। ही जागा शेतीची असल्यामुळं तुमच्याकडे
शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे, शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे. शेतीचा दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी राजस्थानी शेतकरी दाखला किंवा मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी 20 ते 25 दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो. तो पण 30,000 रुपयामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी बनवून दिला जाईल. आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ ही 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे. तसेच गाव वस्ती आपल्या प्लॉटपासून 200 ते 300 मीटरच्या अंतरावर गाव वस्ती आहे. रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच तुम्हाला इतर वैद्यकीय किंवा शैक्षणिक सुविधा या ठिकाणी आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. तर अशा प्रकारची जागा तुम्हाला विकत घ्यायची असेल तर लवकरात लवकर या जागेला भेट द्या. या जागेची अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा.